मध्ये हार आत्ताच सकाळचे 6 वाजता आहेत. आम्ही अनुसती अनुसया मातेच्या मंदिरातून पुढील प्रस्थानासाठी निघतोय. नर्मदे हार आपण बघ इथं पावन अशी भूमी आहे. तसं जर बघितलं तर मयाचा पूर्ण तट हा तपोभूमी आहे. आम्ही मंदिर परिसरामध्ये आलो आहे. छोटंसं मंदिर आहे पण खूप अशी तपोभूमी, जे समोर खाली लगेच मया वाहते आणि मयाच्या किनाऱ्याला ते आपण बघू शकता. खाली लगेच मया आहे आणि मयाच्या किनाऱ्यावरती हे गुप्तेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर बाबाजी जा सकता हो. तर आपण बघतोय हे किनाऱ्यावरील गुप्तेश्वर महादेव मंदिर. बाबाजी जल चला सकता हो. तर आपण बघताय बाबाजी सुद्धा माझ्यासोबत आहे. आपण बघतायत हा मृत्युंजय आश्रम. हे तर आता मी बालभोग केला आहे. खूप सुंदर असा संस्थापक श्री 108 महामंडळेश्वर स्वामी आत्मानंद पुरीजी महाराज हे मद्रासचे बाबा हा आश्रम चालवतात. आणि हे इतकं पावन क्षेत्र आहे मयाच्या किनाऱ्यावर. तर हे मद्रासवरून इथं आले. बघू शकता आपण हे जे बाबाजी आहेत. तर हा हरिपुरा धाम आहे. या गावाचं नाव हरिपुरा आहे आणि त्या जागीच मया वाहते. अशा ह्या गोमात्या चालल्या आहेत. तर खूप सुंदर अशा ह्या गोमाता. नर्मदे हर बाबाजी आश्रम क्या है माझ्या. हां, तर आत्ताच आम्ही बद्रिका आश्रममध्ये प्रवेश केला आहे आणि समोर जे बघतोय केदारेश्वर महादेव मंदिर. तर खूप सुंदर असं हे मंदिर. आणि इथं बघतोय तर खाली बघतोय तर मयाला जाणारा हा रस्ता खूप सुंदर असा. हर बाबाजी नीचे जाने को रास्ता है किनारे से नहीं, ऊपर जाए. मंदिर कहाँ से ऊपर है. आपण वर चढतोय बद्रिका आश्रम. कौन सा गाव है बाबाजी. दरियापुरा में है. दरियापुरा. तर हा आश्रम दरियापुरा तहसील शिनोर जिल्हा वडोदरा. तर आम्ही आत्ताच बद्रिका आश्रममध्ये आलो आहे. समोर मया अशी अथांग वाहते. समोर मयाच्या किनाऱ्यावरचं हे दृश्य आहे. तर हे भोले बाबांची अर्ध नरनारेश्वर जो आहे. तर हे भोले बाबाचं इथे विशाल असं मूर्ती केलेली आहे. इकडून बसतायत तरी ते हनुमानजी आहेत. हे बद्रिका आश्रम वरील हे भोले बाबांचं मंदिर. तर असं हे मंदिर. तर समोर बघताय तर हे बद्रिका आश्रमामधील भोले बाबांचं ही मूर्त. इकडे बघताय आपण हे गणेशजी महाराज, गणपती बाप्पा. आणि इकडे जर बघितलं तर हे भोले बाबांचं नारेश्वर मंदिर ही मूर्त. आणि समोर जे बघताय तर ते बजरंगबली महाराज. आपण बघत आहे ही और संगम नदी. आणि समोर बघताय तरी दूरवरती मयाचा आणि त्या संगम होतोय. आणि बघतोय और संगम नदीच्या मधोमध हे बाबाजींनी आम्हाला नाश्ता आणलाय. परिक्रमावासी यांची अशी धरून धरून सेवा केली जाते. आत्ताच कुबेरजींच्या दर्शनाच्या लाईनला लागलोय. आपण बघताय समोर मैया वाहते आणि हे कुबेर धाम दर्शन घेण्यासाठी मी आलोय. तर बघताय आपण मैया वाहते आणि समोर तर ते आहे कुबेर भंडारी.
तर आपण आत्ताच कुबेर भंडारीजींचं दर्शन घेतलं आहे आणि पुढील प्रस्थानाकडे आपण निघतोय. तर समोर बघतोय आपण तर नीलकंठ धाम आणि इथे मध्ये वाहते ती मैया आपण बघतोय. हे आहे कुबेर भंडारीजींचं मंदिर. धनाचं देवता असं म्हणलं जातं. मागं बघताय आपण हे जे मंदिर परिसर आहे तर हा धनांचा देवता कुबेरजींचं हे मंदिर आहे. ह्या मंदिराचा जर इतिहास बघितला तर हे सुमारे 2500 वर्षापूर्वी हे मंदिर स्थापित झालं आहे. ह्या मंदिराची मान्यता अशी आहे की ज्यावेळेस माता पार्वतीजींना भूक आणि तहान लागली होती तर त्यावेळेस भगवान भोलेनाथजींनी इथे भोजन आणि पाण्याची व्यवस्था केली होती. त्याच्यामुळं ह्या मंदिराचं नाव असं हे कुबेर भंडारी असं नाव पडलं आहे. तर आपण बघू शकता हे 2500 वर्षापूर्वीचं हे इतिहास या मंदिराला आहे. स्वयं भोलेबाबाजींनी इथे हे मंदिराची स्थापना केली आहे आणि कुबेर भंडारी म्हणून असं ह्या मंदिराला मान्यता प्राप्त असं हे मंदिर आहे. आपण बघतोय हे कुबेर भंडारीजींचं हे विशाल असं मंदिर आहे कुबेर भंडारीजींचं आपण बघत आहोत. इथं भोजन प्रसादी आपण बघताय का जसं काही एखाद्या ब्रिजमधून चालतोय. हा मैयाच्या किनाऱ्यावरील रस्ता खूप सुंदर असा हा दृश्य बघू शकता. जसं काही भुयारी मार्ग आहे, आठ अशी झाडी आणि ह्या अशा रस्त्यातून आम्ही मैयाच्या तीरावर चालण्याचा आनंद घेतोय. नर्मदे हर. सुंदर असे बाबा. तर या असं आहे बघा सुंदर अशी सेवा बाबा करताय. नर्मदे हर बाबाजी. आश्रम का नाम बोलो बाबाजी. श्री देव गंभीर आश्रम बरवाड़ा। महंत श्री गजानंद महाराज एक परिक्रमावासी की तरह यहाँ रुका हुआ हूँ और माँ ये परिक्रमावासियों की सेवा कर रहा हूँ। बराबर मैया ने यहाँ मुझे रोक लिया। बाबा जी भगवान हो आप हमारी सेवा. मैया के बच्चे से परिक्रमा कर रहे हैं, मैं पागल सेवा कर रहा हूँ। पागल नहीं आप खूप सुंदर असा हा मैयाचा किनारा. अथांग अशी ती मैया. नर्मदे हर. बाबा जी ये गांव कौन सा है? मोरिया हनुमान मंदिर आगे वो ये मोरिया टेकरा है हाँ. और ये नंदकेश्वर महादेव शिवलिंग यहाँ 15 फीट नीचे से मिला है जमीन में से. जमीन में से। हाँ. और 5000 साल पुराना वो शिवलिंग है। नंदकेश्वर राजा ने वो शिवलिंग का स्थापना किया होगा। इसके बाद वो नर्मदा और तापी दोनों एक ही हुआ था तो उसी टाइम में वो मंदिर धराशायी हो गया दब गया वो टाइम. दब गया। हाँ. तो अभी ये महाराज ने दिखाया कि इधर शिवलिंग है। तो जीसीबी से 3 दिन निकाला तो खोदा तभी वो शिवलिंग निकला। तभी से ये महाराज इधर विराजमान है और अभी वो शिवलिंग का स्थापना किया। महाशिवरात्रि के दिन ही स्थापना हुआ है इसका। तो वो महाराज जी का दर्शन हो सकता है अभी जिसने बोला? अभी सोया है। हाँ हाँ हाँ. आधा घंटा रुक जाओ तो आपको जाग जाएंगे मिल जाएगा दर्शन। तो हाँ नंद बाबा. नंद बाबा। हाँ तो ये तो नीचे संस्कृत में लिखा है। हाँ हाँ. इसीलिए उसका नाम नंदकेश्वर हाँ नाम रखा है। तो ये पूरा गांव का पूरा एड्रेस दीजिए, तहसील जिला और ये सब बताओ एक बार. ये तिलकवाड़ा तहसील तिलकवाड़ा तालुका है। नहीं पूरा गांव तहसील और जिला ऐसा बोलो. हे मोरिया गाव, तिलकवाडा तालुका तिलकवाड़ा आणि नर्मदा जिल्हा. नर्मदा जिल्हा। तर आपण बघू शकता हे 500 पुराणं हे शिवलिंग इथं ह्या वर्षी सापडलं आहे. दोन्ही आत्ताच इथं काही साधू आले होते तर त्या साधूजींनी इथं ह्या गाववाल्यांना सांगितलं की ह्या खोदो. तर बघताय आपण तर हे शिवलिंग
5,000 वर्ष पुराणं आहे. आणि असं गावकऱ्यांचं म्हणजे त्या बाबाजीने सांगितलं, ज्यांना तो साक्षात्कार झाला होता, तर त्यांनी सांगितलं हे 5,000 वर्षाचं शिवलिंग इथं जमिनीतून खोदून सापडलं आहे. तर आपण बघतायत आत्ता जी ह्या बाबांनी जी माहिती दिली, तर ही अशी माहिती आहे. तर हे फक्त मायाच्या तटावर तुम्हाला असं सापडतंय. ह्या जुन्या त्या अशा प्रकारे इथं सापडतायत. आपण बघू शकता हे वटवृक्ष किती सुंदर असा हा वटवृक्ष आहे, खूप मोठा होता. तर आज मलाही तो योग आला आहे की मी किनाऱ्यावर चालत असताना ह्या गावात यायचा आणि हे वास्तू जी आपले नंदबाबा जे श्रीकृष्ण भगवानजीचे वडील होते, तर त्यांच्या हातचं हे शिवलिंग होतं. तर आपल्याला तो योगही आला आणि तो चमत्कारही आपला बघायला मिळाला. तर नर्मदे हर. तर इथे हे चिडियाघर, खूप सुंदर असं हे चिडियाघर इथं बनवलंय. आपण बघतायत समोर मयाचं असं विशाल असं पात्र आणि मागे बघतायत तर हे श्री मारुती धाम. तर ह्या मंदिराची स्थापना जे शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामीजी होते, त्यांनी भारतभरामध्ये ज्या 11 मंदिराची स्थापना केली होती, ते 1630 ते 1650 ह्या कालखंडामध्ये. तर त्यापैकी त्या 11 मंदिरापैकी हे एक बजरंगबलीजींचं मंदिर आहे. तर हे मंदिर आहे तिलकवाडा, जिल्हा नर्मदा येथे. तर आपण बघत आहोत ह्या मंदिराची जी स्थापना रामदास स्वामीजींनी केली होती. तर आपण बघतायत हेच ते बजरंगबलीजी जे स्वामीजींनी इथं बसवलेले आहेत. त्या 11 मंदिरापैकी हे एक ते स्थान. नर्मदा परिक्रमा करत असताना अशी अद्भुत अशी माहिती आम्हाला मिळाली.